नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये मनस्वास्थ्य आणि आरोग्य दोन्ही तुमचं सरासरी आहे. त्यात आपण स्वतःला आनंदित ठेवलं आणि त्याप्रमाणे आपण शारीरिक व्यायाम किंवा अन्य ज्या काही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक सांगितलेल्या आहेत त्या जर गोष्टी करत राहिलात तर आरोग्यही तुम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे साथ देईल. मनस्वास्थ्यसुद्धा तुमचं योग्य प्रकारे राहील असा हा महिना आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये शारीरिकदृष्ट्या ज्यांना ॲलर्जी किंवा अन्य काही असे त्रास आहेत, विशिष्ट खाण्यातून ॲलर्जी किंवा शरीरावर काही अमुक खाल्लं तर रॅश उठणे वगैरे वगैरे अशा ज्या काही घटना आहेत त्यामध्ये मात्र तूळ राशींच्या व्यक्तींनी थोडी सावधगिरी बाळगावी. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय त्या टाळण्याचा प्रयत्न करा. त्या माहिती असून सुद्धा तुम्ही जर त्या गोष्टीचं सेवन केलं किंवा त्या गोष्टी जर तुमच्या हातून घडल्या तर तुम्हाला मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. म्हणून माहीत असताना त्या गोष्टी करू नयेत असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे काही गोष्टींची पूर्वी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशीचं काही अन्न खाणं, फ्रीजमध्ये ठेवलेलं खाणं किंवा 2-2 दिवसाचं हॉटेलमध्ये कधी काही ठेवलेलं असतं, अशा जर अननोन ठिकाणी तुम्ही जर काही खाणार असाल तर ते तुम्हाला आरोग्याला घातक ठरू शकतं. म्हणजे तुमच्या पोटासाठी विकार ठरू शकतं आणि एकदा पोट बिघडलं की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. म्हणून या बाबतीत खाण्यातून काहीतरी त्रास होण्याच्या बाबतीत थोडी आपण सावधगिरी बाळगावी, म्हणजे शारीरिक आरोग्य आपलं चांगलं राहील असं मला या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सांगावंसं वाटतं. या महिन्यामध्ये कलावंत आणि विशेषतः संगीतातील तज्ज्ञ असे जे काही लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये विशेष मानसन्मान मिळून येतोय. परदेशातील काही पुरस्कार किंवा परदेशातील संधी अशा त्यांना या महिन्यात मिळू शकतात. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी थोडं अंडर एस्टिमेट केलं जाईल, म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा थोडं कमी लेखलं जाईल. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण अमुक एक गोष्टीसाठी किती योग्य आणि लायक व्यक्ती आहोत हे सिद्ध करण्याचा योग्य मार्गाने प्रयत्न करा. आक्रस्ताळेपणा किंवा भांडण करून अशी गोष्ट साध्य होणार नाही. त्या योग्य पद्धतीने मेल वगैरे पाठवून आपल्या कामाचा रोजच्या रोज अपडेट देऊन आपली योग्यता सिद्ध करा, म्हणजे हा जो न्यूनगंड आहे तुमच्यातला तो नाहीसा होईल. कारण प्रत्यक्षात ग्रहमान असं दिसतंय की तुम्हाला थोडं कमी लेखलं जाईल असं या ठिकाणी दिसून येतं नोकरदार व्यक्तींना. तर आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण केलेल्या कामाचा जो काही आढावा आहे तो डे टू डे आपल्या वरिष्ठांना मेल करावा, अशी एक पद्धत आता सध्या तुम्ही सुरू करू शकता या महिन्यासाठी, की जेणेकरून तुमच्या तुम्ही केलेल्या कामाचं योग्य मोल तिकडे राखलं जाईल. जे ट्रेडिंग करणारे व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यात खूप सावधगिरी बाळगावी, कारण ट्रेडिंगमध्ये त्यांना खूप मोठा लॉस होईल असं दिसून येतं आणि तो लॉस भरून यायला तुम्हाला 3 ते 4 महिने लागतील. म्हणून ट्रेडर व्यक्तींनी थोडी सावधगिरी बाळगावी जे तूळ राशीचे आहेत. त्या व्यतिरिक्त एजंट म्हणून काम करणारे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये त्यांच्या माणसांकडून काही कंप्लेंट येण्याची शक्यता क्लायंटकडून शक्यता आहे. ज्या एजन्सीत दुसऱ्या ठिकाणी माणसं कामाला ठेवतात तर त्या क्लायंटकडून माणसांविषयी काही तक्रार येईल किंवा असमाधानकारक काहीतरी तुम्हाला तक्रार येईल, तर त्याचं योग्य जे परिमार्जन आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल किंवा तिथे जाऊन प्रत्यक्ष दाखवून द्यावं लागेल, म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट किंवा अन्य जे आहे ते तिथे शाबूत राहील. जे धंदा करणारे व्यक्ती आहेत, जे स्वतःचा लघुउद्योग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना भांडण तंटा न करता सामंजस्याने कुठलाही प्रश्न सोडवला तर त्यांना
खूप काही त्रास या महिन्यात भोगावा लागणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. जे विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत, जी अभ्यास ज्यांनी करायला हवा नेटाने, तर त्यांनी तो करायलाच हवा. जर त्यांनी त्याकडे योग्य लक्ष दिलं नाही तर त्यांना खूप मोठं नुकसान त्यांचं होणार असं या महिन्यात दिसून येतं. म्हणजे गाफील राहिल्याने त्यांचं नुकसान होईल असं मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जेणेकरून आपण स्वतः काही चुका आपल्या हातून करू नका. योग्य वेळ जी आहे ते योग्य वेळेसच ती गोष्ट करावी लागते. वेळ चुकता कामा नये ही शिस्त स्वतःला लावून घ्या असं मला या ठिकाणी सांगायचं. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक आपली जी परिस्थिती आहे, म्हणजे कुटुंबातील लोकांचा जो काही सपोर्ट आहे तो तुम्हाला विशेष करून या महिन्यात हवा तसा राहणार नाही. पाहिजे तेवढी मदत तुम्हाला किंवा आपल्याला सपोर्ट जो एक्सटर्नल सपोर्ट म्हणतात तो सुद्धा पूरक असा जो काही वातावरण निर्मिती आहे ती तुम्हाला या महिन्यात हवी तशी लाभणार नाही. पण ठीक आहे, आपल्या एकदा लक्षात आलं की आपणच आपली निर्मिती करावी आणि आपणच आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करावं. नाहीतर अन्न पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात, त्याचा वापर करावा. विशेषतः आपण ऑफिसला जाताना डबा मिळाला नाही वेळेत तर त्रागा करून घ्यायचा नाही. आपण बाहेर काहीतरी एखाद दिवस खायचं आणि आपण वेळ मारून घ्यायची. कारण त्यातून होणारा वादविवाद जो आहे तो अतिशय घातक असेल. म्हणून वादविवाद टाळण्याकडे तुम्ही प्रयत्नशील राहा आणि त्याच्यावरचं सोल्युशन जे आहे ते ऑलवेज स्वीकारा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला तूळ राशींच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. उत्पन्नाच्या बाबतीत अनपेक्षित लाभ तुम्हाला या ठिकाणी होणार असं दिसून येतं. जे अपेक्षित नाही आहेत किंवा जे कधी गृहीत धरलेले नाही आहेत असे काही लाभ आपल्याला फायदे असे होतील, आर्थिक फायदे असे होतील असं या महिन्यात दिसून येत आहे. जे काय फायदे आहेत ते हा फायदा असतो. योग्य ठिकाणी त्याचा विनियोग व्हावा आणि योग्य प्रकारे खर्च व्हावेत. हे जर बरोबर जुळलं तर तुम्हाला पैशाची कमतरता या महिन्यात पडणार नाही. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.